विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आपल्या आजच्या कथेचे नाव आहे दागिन्याची पोटली। एक सोनार होता, त्याचा अकाली मृत्यू झाला। त्यांच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि लहान मुलगा होता। ज्वेलर्सच्या पत्नीने बचतीवर अवलंबून राहून बराच काळ घालवला। एके दिवशी तिने आपल्या मुलाला एक पोटली आणि एक ज्वेलर्सचा पत्ता दिला आणि म्हणाली, हे आमचे जुने नातेवाईक आहेत, त्यांना संपूर्ण गोष्ट सांग आणि दागिने विकून टाक। मुलगा आता ज्वेलर्सच्या दुकानात गेला। ज्वेलरने दागिने बघितले आणि मुलाला परत केले आणि म्हणाला, आईला सांग, दागिने आता विकू नका। योग्य भाव असताना विकलेस तर तुला योग्य किंमत मिळेल। राहिली गोष्ट तुझ्या अभ्यासाची आणि घर खर्चाची, तर उद्यापासून तू मला दुकानात मदत कर, त्या बदल्यात मी तुझा अभ्यासाचा खर्च उचलेन। मुलगा वर्षानुवर्षे ज्वेलर्सच्या घरी काम करत राहिला। एके दिवशी ज्वेलरने त्या मुलाला सांगितले, आता भाव योग्य आहे, ती दागिन्याची पोटली उद्या घेऊन ये। मुलाने घरी जाऊन आईकडून पोटली घेतली। उत्सुकतेपोटी त्याने ती पोटली उघडली, मात्र त्यातील दागिने नकली होते। आता उद्या आपण त्या सोनाराला काय बोलणार, हे त्या मुलाला समजत नव्हते। असो, तो मुलगा दुसऱ्या दिवशी ज्वेलरकडे पोहोचला आणि त्याने विचारले, तुम्ही मला त्याच दिवशी का सांगितले नाही की दागिने खोटे होते? ज्वेलर म्हणाला, मी तुला त्याच दिवशी सांगितले असते तर तुला होणारा त्रास पाहून तू आणि तुझ्या आईला वाटले असते की मी बदललो आहे, म्हणून मी योग्य वेळेची वाट पाहत होतो। मुलाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते। धडा: वेळ आणि अनुभव हे सर्वात मोठे शिक्षक आहेत। जे कोणी शिकवू शकत नाही ते शिकवू शकतात।